त्याच्या दोन्ही सभागृहांमध्ये एक अध्यक्ष असतो, ज्याला सभापती असे सुद्धा बोलले जाते. आणि याशिवाय लोकसभेत ते स्पीकर ऑफ द लोकसभा आणि राज्यसभेत चेअरमॅन ऑफ द राज्यसभा म्हणून ओळखले जातात. ओम बिर्ला यांची 18व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा निवड झाली आणि श्री जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर उपराष्ट्रपतींचे पद 22 जुलै 2025 पासून रिकामे होते. आणि ते डिटेल बघूया. राज्यसभा अध्यक्षपदाचे पद हे लोकसभा अध्यक्षांपेक्षा वेगळे कसे आहे. संविधानाच्या कलम 93 मध्ये असे म्हटले आहे की लोकसभेने शक्य तितक्या लवकर त्यांच्या सदस्यांपैकी सभापती म्हणून निवडले पाहिजे. आणि याच कलमांतर्गत हे सुद्धा बोललेले आहे, जेव्हा पण सभापती हे पद रिक्त होईल तेव्हा शक्य तितक्या लवकर या पदावर नवीन सदस्याची निवड करावी. आणि इकडे कलम 63 त्यात एवढंच म्हटलेलं आहे की भारताचा एक उपराष्ट्रपती असेल. इथे अजून एक फरक लक्षात घेण्यासारखा आहे की कोणत्या कलमांतर्गत असे बोललेले आहे. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष हे उपराष्ट्रपती असतील, कलम 64 आणि कलम 89 मध्ये. आणि जेव्हा पण उपराष्ट्रपती हे पद रिक्त होईल तेव्हा शक्य तितक्या लवकर या पदावर नवीन सदस्याची निवड करावी. उरलेली माहिती आपण सेकंड पार्टमध्ये बघूया.